जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर मी आली आहे मम्मीकडे आणि परवा दिवशी जायचं म्हणून मम्मी आज सकाळी 6 वाजताच उठून मस्त मच्छी मार्केटला जाऊन मच्छी घेऊन आली आहे. तर चला बघूया तिने काय काय आणलंय. चला. हे बघा आमच्या मॅडम मस्त साफ करायला पण बसलेत. मम्मा काय मच्छी घेऊन आले? टोनी. ओके. हे बघा मस्त टोन्या आणले. टोनी भरपूर मोठी असते पण हे आम्हाला इथे छोटूशा भेटलेत. 2 आणलेत तिने, कारण मम्मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, तरी बनवते माझ्यासाठी इकडे आल्यावर. आणि छोटी बहीण पण खात नाही, तिला फक्त मांदेली बोंबील लागतात. आणि अजून काय आणलंय? अरे वा, पापलेट. अजून कोलंबी. सगळं थोडं थोडं घेऊन आलंय माझ्यासाठी. अजून पण काय आहे? तोंडेरी छोटी. अरे वा, मस्त आज ताज्या ताज्या माशांची मेजवानी आहे. तर बघूया चला मम्मी साफ देखील कशी करते. मस्त ताजा ताजा पापलेट आहे. सगळी आतली घाण काढून घ्यायची मंडळी, नाही तर मग ते कडू कडू लागतं आपलं पापलेट. आणि मस्त असे कट्स मारून घ्यायचे जेणेकरून आपला मसाला आहे ना तो आतपर्यंत जाईल. आणि ते म्हणतात ना, आईला मुलीच्या मनातलं सगळं कळतं. आपल्या बिचारी आज बुधवार म्हणून सकाळ सकाळ 6ला उठून मच्छी घ्यायला गेलेली. आणि मला जी मच्छी आवडते ती सगळी, तशी मी सगळीच मच्छी खाते, पण बिचारी तेवढंच जाऊन घेऊन आली. आणि स्वतः प्युअर व्हेज असून मस्त बनवते बघा ना, माझ्यासाठी साफ देखील करते. आणि हे बघा मस्त दोन्ही बाजूने खवलं काढून घ्यायची माशांची. भरपूर खवलं असतात ह्या माशांना. आहा, मस्त आता टोनी साफ करते. मला तरी खूप जास्त टोनी आवडते. आणि एवढी मोठी घेऊन काय फायदा नाही, कारण मी एकटीच खाते घरी, त्यामुळे मम्मी मस्त छोट्या छोट्या 2 घेऊन आली आहे. ते बघा कसे साफ करतात ना. आणि मम्मीचं घर एकदम रोडच्या बाजूला आहे, त्यामुळे गाड्यांचा खूप जास्त आवाज पण येतोय. अरे वा, गाबोळी निघाली. वा वा, हिला पण फ्राय करूया मस्त. तर चला, आता आपली मच्छी पूर्ण साफ झालेली आहे. तर आता मम्मा मस्त फ्राय करणार आहे मच्छी. आता मम्मी ना मच्छीच्या पोटातली जी काळी घाण असते ना ती काढतीये. आणि मस्त 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची मच्छी. आणि आता आपली मच्छी रेडी आहे फ्राय करण्यासाठी. चला फ्राय करूया मस्त. तर मंडळी मस्त आपली मच्छी साफ झालेली आहे. आता मम्मी फ्राय करायची तयारी करते. मम्मा काय काय घेतलं इथे साहित्य सांग जरा. रवा घेतलाय. ओके. रवा नसेल तर तांदळाचं पीठ घेऊ शकतात. ओके. मीठ घेतलंय, हळद, मसाला आणि मिरची, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक ही पेस्ट बनवून घेतले. ओके. आपण थोडं वास येऊ नये असं म्हणून थोडं लिंबू पिळणार आहे. ओके. आणि लिंबू नसेल तर कोकम किंवा चिंचही चालेल. ओके. इथे तुम्ही ना लिंबू नसेल तर कोकमाचं आगळ किंवा चिंचेचं पाणी देखील वापरू शकता. आता हे जे आपण वाटण केलंय ना ते त्याच्यात टाकायचं आहे. आणि असं हाताने मिक्स करून घ्यायचं, चमच्यानं व्यवस्थित लागत नाही. आता बाकीचे मसाले ॲड करून घेऊया. इथे मला जरा जास्त तिखट आवडते मच्छी, त्यामुळे मम्मी मसाला पण जरा जास्तच ॲड करते. तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही मसाला वगैरे हे करू शकता. आणि रव्यात देखील आपल्याला थोडंसं मीठ आणि मसाला टाकायचं आहे, ज्याच्यामुळे कोटिंग छान लागते. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे मसाले हळद वगैरे देखील मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला. वा वा, मस्त तवा देखील तापलेला आहे. आता मम्मीने तेल टाकलंय. आणि मच्छी फ्राय करायला तेल जरा जास्तच लागतं. मस्त ती मसाला वगैरे सगळं मच्छींना प्रॉपर लावते. आणि कट्स मारलेत ना त्यामुळे मसाला मस्त आतमध्ये जातो मच्छीच्या. मस्त रवा लावायचा आहे भरभरून. आणि हे बघा आपला पापलेट गेलेला आहे तव्यामध्ये.
चला आता सगळ्या मच्छ्या अशा टाकून घेऊया आणि मीडियम गॅसवर आपण त्यांना तळून घेऊया. मस्त क्रिस्पी होतात मीडियम गॅसवर. नाही तर फुल गॅसवर आपण ना ठेवला तर ते रवा जो आहे ना तो आपला जळून जातो आणि असं करपल्यासारखं लागतं. त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे तळायचे. मस्त क्रिस्पी होऊन देऊया, तोपर्यंत वाट बघूया. मस्त तर मंडळी हे बघा, मच्छी आपण एक साईडने मस्त तळून घेतलेली आहे. तर आता पलटूया मस्त मच्छी, बघूया चिकटली तर नाही आहे ना. अरे वा, बिलकुल चिकटली नाही आहे बघा. मस्त मम्मी आता पलटती आहे. हा बघा, मस्त क्रिस्पी गोल्डन ब्राऊन कलरची लेअर आली आहे आणि थोडी पण मच्छी तळायला चिकटलेली नाही आहे बघा. मस्त कुक झाली एकदम. आता दुसऱ्या बाजूने देखील तळून घेऊया मस्त. वा वा मंडळी, हे बघा मस्त आपली पापलेट सगळी मच्छी फ्राय झालेली आहे. मम्मा अजून आहे, ठेव मग. वा वा, क्या बात आहे, कधी काही नसं झालंय. आणि मम्माने प्लेट पण बघा ना कशी मस्त डेकोरेट केलंय. वा वा, माझी कोळंबी. गरमागरम मच्छी, ते पण मस्त बाहेर निसर्गरम्य वातावरणात बसून खातीये. कोळंबी, पहिले कोळंबी. एक नंबर. मंडळी मच्छी आपली रेडी आहे. तर मंडळी मस्त आपली ताजी ताजी गरमागरम मच्छी रेडी आहे आणि ते पण मम्मीच्या हातची मच्छी, म्हणजे हा स्वर्ग आहे माझ्यासाठी तरी. तर मम्मीच्या अजून अशा कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज. आता मस्त मच्छी संपवते. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.